माझ्या बहिणी भावानो, माय युट्यूब फॅमिली, काय चाललंय तुमचं? चहा पाणी झालं का? सकाळचा गुड मॉर्निंग तुम्हाला. चहा पाणी तुमचं झालंच असेल, माझं पण झालेलं आहे. आणि एक दिवस मी जरा व्हिडिओ टाकू शकले नाही काही कारणामुळं, पण शॉर्ट व्हिडिओ मात्र रोज टाकते बरं का बहिणी भावानं, रोज असते शॉर्ट व्हिडिओ. पण जरा ही ब्लॉग टाकला नाही म्हणजे भाजीचा. तर बहिणी भावानो, काल टाकलं होतं, काल केलं तर काय होय, मेथीची भाजी आणि मटर फ्राय. तर आज आपल्याला बनवायची वांग्याची रेसिपी, टेस्टी टेस्टी एकदम चवदार. तर आवडतात का वांगे तुम्हाला, का नाहीत आवडत? वांगे तर किती छान असते, खारं वांग, मसाला बैंगन किती असते, है ना बहिणी? मला बघू शकता, बघा वांगे कसे आहेत, छान आहे का? हा, कसा आहे, नंबर एक चिरवग्या देठ. बघू शकता सगळी काटाळ वांगे इथे, आहे का? हा, तर चला बनवूया मसालेदार टेस्टी टेस्टी वांग्याची रेसिपी, वांग्याची भाजी चटकदार एकदम. तर या मग वांग्याची टेस्टी भाजी खायला. तर चला बनवूया वांग्याची रेसिपी. तर पेटवूया गॅस. तर बघू शकता गॅस पेटवलाय, तेल ओतलंय. आता ओतूया, टाकूया लसूण टमाटर कापून ठेवले, वांगे ठेवले 2 पाण्यानं धुवून. तर आता टाकूया लसूण. हा, तुम्ही म्हणता लसूण लई खाते, आहे का ना? मला लसूणच आवडतंय, जरा लाल तेलामध्ये छान असते, आहे ना? मला जिरे फोडण्याचे दिवूच वाटत नाही, कारण दाताखाली बी करकर लागते जरा. मला आवडतच नाही बहिणी भावानं, म्हणून मी लसणाची देते बरं का. का लसूण झालेला आहे लाल. तर आता टाकूया टमाटर. टमाटर जरा तेलामध्ये शिजायचं, लाल होऊ द्यायचं जरा, आहे ना? हे बघ. आपल्याकडे बहिणी भावानं जसं असेल तसं बनवून दाखवते बघा आपल्या परिस्थितीनुसार. कारण आपल्याकडे तेवढं जरा टेस्टी टेस्टी बनवायच्या सामुग्र्या नाहीत, तरी पण आपलं टेस्टी बनता येत गावठी पद्धतीने. आणि नंबर एक, आता टाकूया वांगे. त्याची चटकदार नंबर एक काटाळ वांग म्हणतात, काटाळ. काय काय लोक भरून करतात बहिणी भावानं, पण मी असंच टाकते भरून, असते ती करायला. करते ती काय काय ज्याला जसं आवडतं तसं, पण मी अशी करते माझी पद्धतीने. भरून बी मला येते करायला, तर मला भरून बी दाखवी. आता टाकायलेली आहे मी मीठ. मीठ आणि नंतर टाकते हळद. भरून बी येते मला करायला, काय नाही प्रॉब्लेम, ती पण दाखवू शकते मी तुम्हाला. पण आता आज नाही, अजून कधीतरी दाखवेन दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. आता सध्या तरी मी असं दाखवते, मीठ टाकलंय, हळद टाकली आणि तेलामध्ये आता घालून घ्या. हा, वांग्याला काही टाइम लागत नाही, लगेच चिवते वांगी, आहे ना? सगळ्यात हलवलेला आहे आणि तेलात शिजायलेली आहे ती, आहे का? आता टाकूया कूट. आज कुठलंय का कुठून घेतलंय बघू शकता. हा, लय मोठं कुठलंय. प्रत्येक भाज्याला म्हणलं थोडं थोडं नको, एकदाच टाकूया म्हणून. टाका कूट टाकलं. आता टाकूया काळी चटणी. कोण काळीचं बनवतंय, कोण लालचं बनवतंय, कोण हिरवीचं बनवतंय, ज्याच्या ज्याच्या पद्धतीनुसार, म्हणजे परिस्थितीनुसार. हो का, आपली जशी परिस्थिती आहे तसे परिस्थितीनुसार. माझी पद्धत अशी आहे तर मी अशी बनवते गावठी पद्धतीने. लय पातळ बी करायचं नाही, काहीच नाही, सरभरीत करायचंय मला वांग, आहे ना? पाण्यामध्ये सगळं मिसळलं जातं, आणि भरून केलं तरी त्या थोडं पाणी ओतलं की कुठ निघणारच आहे. मग त्याच्यामध्ये एवढं भरायला टाइम वेस्ट करजीसोर आपण असं केलेलं परवडतं.
शिजाय घातल्यावर पाण्यामध्ये कूट बाहेरच येते सगळं, आहे का नाही? तेलात शिजायली ती अशा पद्धतीनं, आहे का? तर मी अशा पद्धतीनं बनवते. तुम्हाला आवडते का? थोडं पाणी वाटते. आवडत असलं तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करा आपल्या गरीब भाजीवालीला. लय तिखट नको ना काय नको, नुसतं सरभरीत. तिखट कोण खात नाही आमच्यात, आणि यश तर तिखट अजिबात खात नाही. पण वांग जरा शिजू दिलं की एकदम टेस्टी टेस्टी चटकदार वांग्याची भाजी. थोडं शिजू दे आता. तर चला बहिणी भावांनो, कोणाकोणाला आवडतंय त्यांनी मला लाईक कमेंट शेअर करा. आणि हो, माझ्या चॅनलमध्ये जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबून बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईबचं बटन दाबा. आता बनवायचे चपात्या. त्या चपात्या बनवायसाठी मी काय केलेलं आहे, पीठ बीठ लावून ठेवलंय बरं का सगळं. दाखवू का तुम्हाला? हे बघा, आहे का, पीठ गव्हाचं लावलंय. आज आहे त्या चपात्या. ज्वारीचं पीठ संपलेलं आहे, दळण बिळण करून ठेवलंय. आता दळायला न्यायचं आणि दळून मग उद्याच्याला भाकरी. हे का नाही ठेवलंय, आता जाऊ द्या झाकून ठेवलंय, तुम्हाला दाखवते जाताना. आणि बनवायच्या चपात्या. तर या मग चपाती आणि सरभरीत वांग्याची भाजी टेस्टी टेस्टी चटकदार या खायला. भाजी झालेली असली तयार, बघू शकता वांग्याची. हा, आहे का? कसा झणझणीत. आणि ही मेथीची बरं का, या काही. हा, ही आहे मेथी. आणि बनवल्या त्या चपात्या नंबर एकच मऊ मोसरू. हा, हे का, आहे का? कशा आहेत ते छान. हा, आहेत का पातळ? हे का, आहेत का पातळ चपात्या? आहे ना छान नाजूक एकदम. लय मस्त चपात्या बनवल्यात बर का. आणि भारी गव्हाच्या आहेत त्या. मनचाला अजून का. तर मेथीची भाजी ती हे घे रे जेवायला, चल. चला बरं या जेवायला. हा, घेऊ तुला ह्याच्यात. थांब मला थोडं घेऊ दे. भाजी केली गरम. हा, जेवाय घ्यायलो. घे रे. हे मेथीची भाजी वे काय झालं लागलं ठेवजीस तर दमायचं नाही. तर ही माझला चपाती घेतली खायला. आणि हे काही ताट माझं बघू शकता. हे वांगे आणि मेथीची भाजी घेतलंय जेवायला आणि चपाती. तर चला या जेवायला. वांग्याची भाजी, मेथी मोकळी सुकी आणि नंबर एकच. आणि काटाळ वांग. लय मस्त काटाळ वांगे. लय छान आहे ती बाबा, विचारू नका. एकदम टेस्टी टेस्टी. एवढं भारी भाजी झाली गावठी पद्धतीची. खाल्ल्यान म्हणताला आजी तुमची भाजी, मावशी, काकू तुमची भाजी लय छान करतात तुम्ही भाजी. तुमच्या हाताला चव आहे बरं का म्हणता खाल्ल्यावर. आणि मेथीची सुकी नंबर एकच. यश बी जेवायला हो का. हो. नाना कुठे गेलेत बाहेर आज, काय काम आलं काय की त्यांना, म्हणून आज आम्ही जेवायला आहोत. हे काय जावं म्हणते हो, जरा माळव घ्यावं काहीतरी, पण पैसे देतील घेतील मला तर कुठे गेले तर की पैसे नाहीत म्हणून थांबले जरा. माझ्याजवळ होतं पण जरा संपलं पैसे. 4-8 दिवस झालं घरात, आम्ही सगळं घरात खर्चून टाकलं मी पैसे. कवा कसं असतं बहिणी भावानो, काय करावं, गरिबी परिस्थिती. पैसे नाही म्हणून माळव्याला जायना. पैसे होतं माझ्याजवळ पण संपलं, खर्चून टाकलं मी सगळं.
घरात नसल्यावर काय बी आणावं लागतं, ठेवावं लागतं. लेकरू आहे आपल्याजवळ, त्याला बी लागत. हे आण ते आण म्हणल्यावर घ्यावं लागतंय का नाही. काय करावं. तेवढे व्हिडिओ टाकायले पण संस्कार बी वाढत नाही आणि कायच होय ना झाले. एवढे व्हिडिओ बी चांगले टाकते, एडिटिंग बी करते, पण काहीच वाढना झाले संस्कार. त्या व्हिडिओचं प्रमोशन हे करायचंय, कुठं करायचंय ते माहिती बी नाही मला. व्हिडिओ तर चांगले टाकते, सगळं हे करते, पण काय करावं आता. यूज बी ना तर सबस्क्राईब बी वाढत नाही आणि काहीच नाही. नाराज होते मन. एवढं रेसिप्या दाखवू देव, बाजारातलं दाखवू देव, इकडलं तिकडलं सगळं दाखवलं तरी काय सबस्क्राईब वाढणार, यूज बी ना. मन नाराज झालं बहिणी भावानं. व्हिडिओच काढून वाटायला लागलं. एवढं प्रयत्न करून त्याला यश नाही म्हणल्यानंतर काय असतंय, काय करावं. यशाची नाही माझ्या प्रयत्नाला, काय करावं. नाराज मन व्हायला. मेथीची भाजी तर लय चांगली झाली हो का, सुकी. या जेवायला तुम्ही बी. मेथीची वांग्याची एकदम टेस्टी टेस्टी झणझणीत, आणि चपाती त्यासोबत. पण भात खात नव्हता आम्ही म्हणून भात बनवला नाही. तर चला एवढंच.